आज आहे ना आमच्याकडे इडलीचा बेत होता आणि हे इडलीचं पीठ आहे ना हे 2 दिवस मी भिजायला ठेवलं होतं, कारण की आता थंडी आहे आणि थंडीमध्ये एका दिवसात इडलीचं पीठ हे फुगत नाही, त्यामुळे मी 2 दिवस ठेवलं होतं. आणि हो, जर तुम्हाला जास्त दिवस पीठ ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये मीठ लगेच घालायचं नाही, फक्त सोडा घालायचा. मी सुद्धा फक्त सोडा घातला होता आणि आज करायच्या टायमिंगला मीठ टाकलं होतं. तुम्ही बघू शकता किती छान इडली माझी फुगलेली आहे. इडलीचं एकीकडे भांडं लावलं, तोपर्यंत दूधही तापायला ठेवलं. इतकी गडबड माझी कशासाठी होती, कारण की आज आम्हाला गावाकडे जायचं होतं आणि हे इडली सांबार मी गावाकडे करून घेऊन जाणार होते. त्यामुळे मी फक्त सांबारच करणार होते. माझ्याकडे चटणीसाठी ओलं खोबरं नव्हतं, त्यामुळे फक्त इडली आणि सांबार हे 2च प्रकार मी केले. सगळा डबा वगैरे भरला आणि घर वगैरे झाडून घेतलं. गडबड इतकी होती की त्या गडबडीमध्ये दूध पालतं झालं. म्हणजे गडबड असली की काही ना काहीतरी उद्योग होतो, हे फिक्सच आहे. पटकन सगळा राडा वगैरे आवरला आणि निघालो गावाकडे, कारण की खूप उशीर झाला होता. गेलो, त्यानंतर आहे ना थोड्या वेळ मी आराम वगैरे केला आणि खाली कंपनीमध्ये गेले. कंपनीतून एक चक्कर मारून आले आणि घरी आले तर हे सासूबाईंचा फोटो, जुन्या काळातले फोटो त्यांचे पाहिले. ह्या आहेत माझ्या चुलत सासूबाई आणि माझ्या सख्या आत्यासुद्धा आहेत. सासूबाई आमच्या शेंगा फोडत होत्या, शेंगा वगैरे फोडल्या. त्या म्हटल्या तू फरशी पुसून घे. मग मी झाडून वगैरे काढलं आणि फरशी. आज काही करमत नव्हतं, मग म्हटलं चला आपण रानात जाऊ आणि भाजीपाला घेऊन येऊ. रानात गेले, म्हणजे आमच्या घराच्या शेजारीच रान आहे, तिथं सासूबाईंनी लसूण बराचसा भाजीपालासुद्धा लावला होता. हा बटाटा आहे, बटाट्याचे जे आपले कोंब असतात ते इथं लावले होते. खूप छान बटाटे आलेत, पण त्याला अजून 1-2 महिना टायमिंग आहे, त्याच्यामुळे ते मी आत्ता काढणार नाही. फक्त मी आता पालक आणि मुळा घेऊन जाणार आहे. आणि मुळा ना काही काही मोठे झालेत, काही काही बारीक आहेत, पण मी जे मोठे आहेत ते 2च काढणार आहे. तुम्ही बघू शकता मेथी, पालक, शापू सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आणि त्यातली फक्त आता पालक घेण्यासारखे आलेलं आहे. मग मी लसणामध्ये थोडीशी फिरून आहे ना तांदूळच्याची भाजी आलेली होती, मग ती तांदूळच्याची भाजी घेतली आणि इतका सगळा मी भाजीपाला घेतला, कारण की आम्हाला संध्याकाळी रिटर्न जायचं होतं. घरी यायला आम्हाला संध्याकाळचे 9:30 वाजले होते. मग ते म्हटले थोडासा चहा कर, दोघं पण घेऊ. आम्ही दोघांनी चहा घेतला. असा होता माझा आजचा दिवस. चला बाय. श्री स्वामी समर्थ.